इराणकडून युद्धविराम कराराचा भंग झाल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे। इराणकडून काल होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार झाला। फ्रेंच आणि यूकेच्या मालवाहू जहाजांवर गोळ्या झडल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे। उद्या पाकिस्तानात इराणसोबत चर्चा करणार आहोत। आम्ही इराणसोबत एक चांगला करार करू इच्छितो असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। दरम्यान इराणनं डील स्वीकारली नाही तर त्यांना ती भारी पडेल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। अमेरिका इराणचे पॉवर प्लांट उद्ध्वस्त करणार असा इशारा ट्रम्प यांनी दिला। अमेरिका इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीची पाकिस्तानात तयारी सुरू झाली आहे। उद्या दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याची माहिती मिळते आहे। इस्लामाबाद किंवा रावळपिंडीत चर्चा होण्याची ही शक्यता आहे। पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीसाठी सुरक्षेची जादा उपाययोजना करण्यात आली। रावळपिंडीमध्ये हाय अलर्ट जारी झाला आहे। 10,000 जवान तैनात आहेत। शाळा आणि महाविद्यालय 26 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणनं कडक नाकेबंदी केली आहे। अमेरिकेसोबत तणाव आता पुन्हा तीव्र झाले आहेत। अमेरिका इराण तणाव पुन्हा वाढला असून इराणनं महत्त्वाची होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे। शनिवारी इराणनं आधी घेतलेला मार्ग खुला करण्याचा निर्णय मागे घेत जहाजांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। हा निर्णय अमेरिकेनं इराणी बंदरावर लादलेल्या नाकेबंदीच्या प्रत्युत्तरात घेतल्याचं सांगण्यात येत आहे। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड नौदलानं इशारा दिलाय की पर्शियन गल्फ आणि सी ऑफ ओमान परिसरातील कोणत्याही जहाजांना हालचाल करू नये, तसंच होर्मुझकडे जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला शत्रूला मदत मानून लक्ष्य करण्यात येईल। आखाती देशांमधील तणावाचं सावट आता भारतीय ऊर्जा सुरक्षेवर गडद झालंय। भारतानं कच्चं तेल आणि गॅस घेऊन येणाऱ्या 14 जहाजांचा ताफा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये रोखला। या कारवाई दरम्यान इराणनं 2 जहाजांवर गोळीबार केला असून यामुळे 13 जहाजांना आपला प्रवास अर्धवट सोडून पर्शियन आखातात माघारी फिरावं लागलंय। त्यानुसार भारताकडे येणाऱ्या 14 जहाजांचा ताफा रांगेत प्रवास करत असताना ओमानच्या ईशान्येला 37 किलोमीटर अंतरावर इराणच्या 2 लढाऊ नौकांनी चेतावणी न देता गोळीबार सुरू केला। केशम आणि लॉरेक बेटाच्या दरम्यान ही घटना घडली आहे।